बीडच्या माजलगाव शहरातील ऐतिहासिक मानाच्या टेंबे गणपतीची आज स्थापना करण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात स्थापना मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात ब्रह्मवृंदांनी मंत्रोच्चारात विधिवत पूजा करून श्रींची प्रतिष्ठापना केली आहे। तर निजामकालीन राजवटीत 125 वर्षापूर्वीपासूनची ही आजच्या दिवशी गणपती स्थापन करण्याची परंपरा आहे। दिवे आगारमधील रुपेश मुद्राळे यांच्या घरातील गणपती सजावट अनोख्या अंदाजात करण्यात आली आहे। सिद्धनाथ आणि केदारनाथ भैरी दिवे आगार येथील चैत्र महिन्यातील जत्रा महोत्सवाचा सुंदर देखावा या सजावटीत साकारण्यात आलाय। भक्तिभाव, परंपरा आणि कलात्मकता यांचा मिलाप झालेली ही सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेते आहे। येवल्यातील गणेशोत्सवाच्या निमित्तानं लक्ष्मीनारायण मित्रमंडळानं यंदा अमरनाथ येथील पवित्र गुफेची प्रतिकृती उभारली आहे। अमरनाथ गुंफा आणि त्यातील नैसर्गिकरित्या निर्माण होणारा शिवलिंग हा हिंदू धर्मियांचा महत्त्वाचा श्रद्धास्थळ आहे। त्याचाच अनुभव आता येवल्यातील नागरिकांना मिळतोय। लातूरमधील माझं घर प्रकल्पातील एकल पालकत्व असलेल्या चिमुकल्यांनी वड, पिंपळ, बकुळ, कदंब, कोरफड या झाडांच्या पानापासून लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती साकारली आहे। लातूर जिल्ह्यात सार्वजनिक पद्धतीने तयार करण्यात आलेला हा पहिलाच गणपती असून निसर्ग संवर्धनासह पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिलाय। हा गणपती पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून निसर्गप्रेमी भेट देत आहेत। धुळे शहरातील इंदादेवी माध्यमिक शाळेतील चक्क भाज्या आणि कडधान्यांपासून गणपतीची मूर्ती साकारण्यात आली आहे। इंदाईदेवी माध्यमिक शाळेच्या मैदानावर शाळेच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 20 फूट बाय 25 फूट आकारांच्या बाप्पाची मूर्ती साकारली असून ही मूर्ती बनवताना कडधान्य, भाजीपाला, झाडांची पानं, रांगोळी यांचा वापर करण्यात आला आहे। यवतमाळच्या पुसदमध्ये गणेशोत्सवात गोशाळेचा देखावा साकारण्यात आलाय। मंडळानं यंदा चक्क जिवंत गोशाळा उभारली असून आझाद विशाल मंडळानं हा अभिनव उपक्रम राबवलाय। त्यामुळे हा उपक्रम सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरतोय। चंद्रपुरात देखील गणेशोत्सवाची धूम सुरू आहे। नवसाला पावणारा वरद विनायक गणेश मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। सावंतवाडी येथील सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लोकमान्य टिळकांच्या आव्हानाला प्रतिसाद देत 120 वर्ष गणेशोत्सव साजरा करत आहे। मंडळाकडून हा उत्सव आजही जल्लोषात साजरा केला जातो। यावर्षी मंडळानं प्राथमिक शाळेचा देखावा उभारलाय। हा सामाजिक संदेश देणारा देखावा लक्षवेधी ठरलाय। अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय। बाळापूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्यानं लोहार गावाच्या परिसरातील संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे। खरीप हंगामात कर्ज काढून पेरणी केलेलं पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाहून गेल्यानं बळीराजा आर्थिक चिंतेत सापडलाय। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। यामुळे सोयाबीन पीक धोक्यात आलं असून अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन शेतात अद्यापही पाणी साचलंय, तर काही ठिकाणी पाणी साचल्यानं सोयाबीन पिकांची वाढ खुंटली आहे। त्यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे। कराड तालुक्यातील येणके येथे बिबट्याच्या बछड्याचा अपघातात मृत्यू झालाय। वन विभागाने घटनेची पाहणी करत नागरिकांना हटवले। या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। बिबट्या मृत बछड्याला त्या ठिकाणी घेऊन गेल्याचं निदर्शनास आलं। यामुळे वन विभागाकडून शोध सुरू आहे। धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थाळीनाद आंदोलन केलंय। राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावं या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय। आपल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कंत्राटी कर्मचारी गेल्या 2 आठवड्यापासून बेमुदत संपावर उतरलेत। तळेरे गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावरील गगनबावडा घाट येथे मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे। त्यामुळे घाट सकाळी 8 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। दरड हटवण्याचं काम सुरू आहे। सध्या पर्यायी होंडा घाट मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे। गणेशोत्सव आटपून मोठ्या प्रमाणात कोकणातील गणेश भक्त परतीच्या प्रवासाला लागलेत। अशा वेळी घाट बंद झाल्यामुळे त्यांना अडचणीचं ठरतंय। महाड येथील रोहिदास तरुण विकास मंडळानं यंदा आपल्या गणेशोत्सवात ऑपरेशन सिंदूरचा देखावा साकारलाय। यात चलचित्रांची खुबीनं वापर करण्यात आलेला आहे। यंदाचा देखावा भारतीय सैन्य दलाला समर्पित करण्यात आलाय। हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते। नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगाव पिंपळगाव मार्गावर कोटमगाव रेल्वे पुलाखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत। पाण्यामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून ट्रॅक्टर पलटी होऊन मिरची आणि ट्रॉलीचं नुकसान झालंय, तर खड्ड्यामुळे अनेक लहान मोठे अपघात होत आहेत।
अहिल्यानगरमध्ये प्रोफेसर कॉलनी चौक आणि सावेडी उपनगर भागातील ही घटना आहे। पहाटेच्या सुमारास दोन व्यक्ती अनेक कुत्र्यांना एकत्र येत मांस खाऊ घालतात। गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून याकडे महापालिकेचं दुर्लक्ष झाल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील तार्टीगुडाम गावात 6 महिन्यांपासून एका खासगी विहिरीतून सतत गरम पाणी येत आहे। पाण्यातून बुडबुडे आणि वाफ निघत असल्यानं ग्रामस्थांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झालंय। दूरवरून लोक हे पाहण्यासाठी जमू लागलेत। या रहस्यमय घटनेमागील कारण शोधण्यासाठी वैज्ञानिक तपासणीची ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली आहे। अमरावती महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आहे। यामध्ये यंदा 4 सदस्यीय प्रणालीनुसारच निवडणूक होणार आहे। लोकसंख्येच्या दृष्टीने जो प्रभाग लहान असेल त्या ठिकाणी 3 सदस्य राहतील। अशा प्रकारे 22 प्रभागांमधून एकूण 87 सदस्य निवडून जातील। बुधवारी सायंकाळच्या सुमारास नदीपात्रात वेगवेगळ्या ठिकाणी 2 तरुणांचा बुडून मृत्यू झालाय। वाघाडी येथील भीम बांध येथे विसर्जनासाठी गेलेल्या शांताराम चौरे यांचा बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत सारणी येथील बावल्या लाडवी याच नदीत बुडून मृत्यू झालाय। आज दुपारी या दोघांचेही मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आलंय। सावंतवाडी येथील मोती तलावात मगरीला जेरबंद करण्यात वन विभागाच्या रेस्क्यू टीमला अखेर यश मिळालंय। जलद कृती दलाच्या या सापळ्यात ही 5 फुटी मगर कैद झाली असून तब्बल 5 दिवस मगरीला पकडण्यासाठी वन विभागाने प्रयत्न केले होते। मोहीम यशस्वी झाल्यानंतर सावंतवाडीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला। संभाजीनगरात खोल खड्ड्यात पडून 3 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय। शहरातील सुरू असलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी टाकण्यासाठी हे मोठे खड्डे खोदण्यात आले होते। देवळाईतील म्हाडा कॉलनी परिसरातील ही घटना असून ईश्वर संदीप भास्कर असं मृत चिमुकल्याचं नाव आहे। या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखणी तहसील कार्यालयातील लिपिकाची दादागिरी समोर आली आहे। यामुळे वृद्ध दिव्यांग निराधार महिलांना मनस्ताप होत असून तक्रार करूनही कारवाई न झाल्यानं नाराजी व्यक्त करण्यात येते आहे। गोंदियात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। प्रलंबित मागण्यांसाठी 1 दिवसीय धरणे आंदोलन केलं असून सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना अद्यापही सेवा उपदान मिळालं नसल्यानं नाराजीचा सूर उमटतोय। यंदा येवल्यातील त्रिमूर्ती फ्रेंड्स सर्कल मंडळानं कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिराचा आणि देवीच्या दरबाराचा देखावा साकारलाय। मंदिराची हुबेहूब प्रतिकृती येवला शहरात उभारण्यात आल्यानं भाविकांना येवल्यातच कोल्हापूर यात्रा झाल्याचा अनुभव मिळतोय। गोंदियातील देवरी शहरात पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आलाय। गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणानिमित्त शांतता प्रस्थापित करण्याचा पोलिसांचा हेतू असून कायदा पालन करण्याचं आवाहन यावेळी पोलिसांनी केलंय। भंडाऱ्यात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय। गणेशपूर येथे गणपती दर्शनासाठी आलेल्या एका दाम्पत्याचा दुचाकीला ट्रकने धडक दिली। अपघातात दुचाकी चालकाचा ट्रक खाली आल्यानं जागीच मृत्यू झाला। अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। अपघातानंतर ट्रक चालकाला संतप्त नागरिकांनी चांगलाच चोप दिलाय।